काही वेळा जीवनात आपली मेहनत, निष्ठा आणि समाजासाठी केलेली सेवा आपल्या अपेक्षेप्रमाणेच फळ देत असते. आरोपी व्यक्तीने दिवसरात्र समाजसेवा करून लोकांच्या मदतीला धावून आपल्या भागातील लोकांच्या समस्या दूर करत एक ओळख निर्माण केली, ज्यामुळे आरोपी व्यक्तीची पॉलिटिकल इमेज तयार झाली. त्यासाठी त्याने अनेक अडचणींना तोंड देत खूप मेहनत केली, कारण त्याच्या मनात एकच इच्छा होती, या सगळ्यांचा फायदा आपल्या पत्नीला व्हावा आणि तिला नगरसेवक बनवावं. या उद्देशासाठी आरोपी व्यक्तीने पूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि शेवटी पत्नीला नगरसेवक बनवण्यात तो यशस्वी ठरला. मित्रांनो, इथपर्यंत सगळं सुरळीत होतं, पण जेव्हा त्याची पत्नी नगरसेवक पदावर कार्यरत झाली तेव्हा ती त्याच्या हातातून निसटली. अशी एक नाजूक आणि वेदनादायक परिस्थिती निर्माण झाली. घटना 2 जुलै तमिळनाडूच्या आवडी जिल्ह्यातून एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. गोमती राज, वय 32 असं या महिला नगरसेविकेचं नाव असून ती व्हीसीके पक्षाची नवनिर्वाचित नगरसेविका होती. पूर्ण माहिती अशी की जेव्हा गोमती नगरसेवक पदावर रुजू झाली त्यानंतर अगदी काहीच दिवसात तिच्या वागण्यात स्पष्ट बदल दिसू लागला. तिने एकदम VIP व्यक्तीसारखं वागायला सुरुवात केली. लोकांपासून अंतर ठेवणं, अधिकार दाखवणं आणि स्वतःला वेगळ्या पातळीवर समजणं, हे सारं तिच्या वागण्यात झळकू लागलं. या दरम्यान तिचे संबंध शहरातीलच एका श्रीमंत नगरसेवकाशी वाढले. हे नातं केवळ सामाजिक राहिलं नाही, तर त्यांच्या मध्ये प्रेमाचे धागे निर्माण झाले आणि पुढे जाऊन शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले. स्टीफन राज असं गौतमी राजच्या नवऱ्याचं नाव आहे. पण गोमती राज हिला कदाचित हे विसरायला झालं की ज्या माणसाने आपलं राजकीय स्वप्न पूर्ण करण्यासाठी झगडला त्याच्यासोबत ती एक पत्नी म्हणून नातं निभावत होती. स्टीफन राज हा माणूस केवळ तिचा नवरा नव्हता, तर तिच्या यशाचा शिल्पकार होता. त्याने स्वतःच्या हिमतीवर, मेहनतीवर आणि जनसंपर्काच्या कौशल्यावर गोमतीला नगरसेवक पदावर पोहोचवलं. तो काही साधंसुद्धा नव्हता आणि त्याला तिच्या विवाहबाह्य प्रेमसंबंधाची कल्पना होती, पण तो बाहेरून शांत आणि सामान्य असल्याचं भासवत आतून कोसळत होता. हा सगळा एक सोंग होतं. गोमतीने मात्र कधीही जाणून घेतलं नाही की तिचा नवरा आतून खचत चाललाय, डिप्रेशनच्या गर्देत अडकतोय, कारण स्टीफन राज एका वेगळ्याच कटात गुंतलेला होता. त्याला गोमती आणि तिच्या प्रियकराला रंगेहात पकडायचं होतं. पुराव्यासह 2 जुलै रोजी तमिळनाडूच्या आवडी शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये गोमती आपल्या प्रियकरासोबत होती आणि स्टीफननं त्या हॉटेलच्या बाहेर शांतपणे त्यांच्या बाहेर येण्याची वाट पाहत होता. पण हे वाट बघणं केवळ रंगेहात पकडण्यासाठी नव्हतं. तो तिथं आला होता शिक्षा द्यायला. एका नवऱ्याने ज्याने पत्नीवर आंधळा विश्वास ठेवला, तिच्यावर सर्वस्व खर्च केलं, त्याने आता निर्णय घेतला होता. हा विश्वासघात केवळ वैयक्तिक नव्हता, तर मान, सन्मान, आत्माभिमान आणि त्यांच्या अस्तित्वावर आघात करणारा होता. ती जशी प्रियकरासोबत बाहेर आली आणि आरोपी स्टीफन राज हा समोर येऊन उभा झाला, त्याला रागाच्या भरात पाहून महिलेच्या नगरसेवक प्रियकराने पळ काढला. स्टीफनने भर दिवसा गजबजल्या भागात बायको गोमती हिला कोणताही प्रश्न न विचारता धारदार शस्त्राने वार करण्यात सुरुवात केली आणि एका पाठोपाठ त्याने बायकोवर चाकूने एवढे घाव केले की नगरसेविका असलेली गोमती हिने जागेवर प्राण सोडले. बायकोला त्याच अवस्थेत सोडून आरोपी स्टीफनने थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि स्वतःहून नगरसेविका बायकोच्या हत्येची कबुली दिली. या घटनेने संपूर्ण तामिळनाडू राज्याला धक्का बसला आहे आणि मयत गोमती ही नगरसेविका असल्याने हे प्रकरण सध्या भारतभर गाजत आहे. पुढच्या निवडणुकीत गोमती ही विधानसभा निवडणूक लढणार होती. त्यासाठी ती तयारी देखील करत होती, अशी माहिती आता व्हायरल होत आहे. खरं तर अनैतिक संबंध हे दिवसेंदिवस धोकादायक होत चाललेलं आहे. यातून हत्या, अपहरण असे अनेक प्रकरण दिवसाढवळ्या होत आहे. गेल्या 2 ते 3 महिन्यापासून अनैतिक संबंधातून कित्येक हत्या झालेल्या आहे, ज्यातून कधी पत्नीद्वारे नवऱ्याची हत्या तर कधी पतीद्वारे बायकोची हत्या. हे खूपच दुर्दैवी आहे. अशा घटना थांबायचं नाव घेत नाही.
अनैतिक संबंध हे राज्यासह देशासाठी धोक्याची घंटा आहे. विवाहबाह्य प्रेम संबंधातून घडलेल्या या मन विचलित करणाऱ्या घटनेबद्दल तुमचं काय मत? कमेंट करून नक्की सांगा. आपल्या मराठी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणे अजिबात विसरू नका. विवाहबाह्य प्रेमसंबंधातून घडलेल्या या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे? खाली कॉमेंटमध्ये तुमचं स्पष्ट मत नक्की शेअर करा. आणि हो, पुन्हा एकदा आपल्याला विनंती, तुम्ही जर आमच्या मराठी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण अशा सत्य घटनावर आधारित कथा आपण आणत राहणार आहोत. तुमचं प्रेम आणि पाठिंबा आम्हाला नवा जोश देतो.